थँक्यू लॉर्ड. आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आपण सर्वांनी डोळे बंद करूया, प्रार्थनेनं सुरुवात करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, तू स्तुती करतो आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस प्रभुदेवा तू आशीर्वादित कर. प्रभुदेवा, तुझं सानिध्य, तुझी उपस्थिती आजच्या भक्तीमध्ये असू दे प्रभुदेवा, आणि तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर प्रभुदेवा, कारण तुझं वचन सांगत आहे जिथं दोघं तिघ आहे तिथं तुझं सानिध्य आहे. आणि परमेश्वरा, आम्ही इथं तुझ्या नावामध्ये एकत्र जमलेलं असताना परमेश्वरा, आज तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हा प्रत्येकाला येऊ दे प्रभुदेवा. नांदेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुझी प्रार्थना भक्ती चालू आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येक विश्वासणाऱ्यांशी आज तू भेट घे आणि प्रभुदेवा, आज तू प्रत्येकाला स्पर्श कर, आशीर्वादित कर आणि प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल. धन्यवाद देतो परमेश्वरा. आठवडाभर तू आम्हाला सांभाळलं, तुझ्या कृपेमध्ये ठेवलं आणि ही सुंदरशी वेळ तू आम्हा प्रत्येकाला दिली की प्रभुदेवा, आम्ही तुझ्या शरणाजवळ यावं, मंदिरामध्ये यावं आणि तुझी भक्ती प्रार्थना करावी. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ती स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणाय का पित्या. आमेन, आमेन. या वेळेमध्ये आपण काही गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. 359 नंबरचं वधस्तंभ हेच आमोचे भूषण. वधस्तंभ हेच आमोचे भूषण, वधस्तंभ हेच आमोचे भूषण, सदैव निशान उभारिले, सदैव निशान उभारिले. वधस्तंभ हेच आमोचे भूषण, वधस्तंभ हेच आमोचे भूषण, सदैव निशान उभारिले, सदैव निशान उभारिले. जगाच्या कल्याणा तनु आणि जीव, जगाच्या कल्याणा तनु आणि जीव, वाहिला सदैव ख्रिस्तासाठी, वाहिला सदैव ख्रिस्तासाठी. वधस्तंभ हेच आमोचे भूषण, वधस्तंभ हेच आमोचे भूषण, सदैव निशान उभारिले, सदैव निशान उभारिले. आडव्या नडव्या देऊ आम्ही हाता, आडल्या नडल्या देऊ आम्ही हाता, सोसुनियाला जगताच्या, सोसुनियाला जगताच्या. वधस्तंभ हेच आमोचे भूषण, वधस्तंभ हेच आमोचे भूषण, सदैव निशान उभारिले, सदैव निशान उभारिले. प्रीती भूमीवारी पेरी बीज ख्रिस्त, प्रीती भूमीवारी पेरी बीज ख्रिस्त, त्याचा हा प्रशस्त धर्म तरुण, त्याचा हा प्रशस्त धर्म तरुण. वधस्तंभ हेच आमोचे भूषण, वधस्तंभ हेच आमोचे भूषण, सदैव निशान उभारिले,
याहो चाका दिव्य फळ ह्याचे अमरपणाचे साधन हे अमरपणाचे साधन हे वधस्तंभ हेच आमोचे भूषण वधस्तंभ हेच आमोचे भूषण सदैव निशान उभारिले सदैव निशान उभारिले दास म्हणे आम्ही कधी ना संतप्त दास म्हणे आम्ही कधी ना संतप्त सदाचेच तृप्त ख्रिस्त शिष्य सदाचेच तृप्त ख्रिस्त शिष्य वधस्तंभ हेच आमोचे भूषण वधस्तंभ हेच आमोचे भूषण सदैव निशान उभारिले सदैव निशान उभारिले सदैव निशान उभारिले. हालेलुया. आपण आणखीन काही गीत गाऊ आणि प्रभूला धन्यवाद देऊ. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा हे गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊ. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आनंदित सा सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आनंदित सा पुन्हा सांगतो आनंद करा पुन्हा सांगतो आनंद करा पुन्हा सांगतो आनंद करा पुन्हा सांगतो आनंद करा सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आनंदित सा सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आनंदित सा कोणी प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग करणारे जे कोणी प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग त्यांना मिळेल स्वर्गाचा आनंद त्यांना मिळेल स्वर्गाचा आनंद सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आनंदित सा सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आनंदित सा कोणी प्रभूची सर्व वचने प्रीतीने अनुकरण करणारे जे कोणी प्रभूची प्रीतीने अनुकरण करणारे त्यांना मिळेल प्रार्थनाचा आनंद त्यांना मिळेल प्रार्थनाचा आनंद सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा
स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खात्रीतून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान, सैतानी वारेतून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. आपण आणखीन गीत गाऊ. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु. तूने चुना एक निर्बल को,
चुना एक निर्बल को, कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु, कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु। किए तूने कार्य महान मेरे प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु। तूने दिया एक जीवन नया, तूने दिया एक जीवन नया। लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु, लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु। किए तूने कार्य महान मेरे प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु। तूने चुना एक निर्बल को, तूने चुना एक निर्बल को। कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु, कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु। किए तूने कार्य महान मेरे प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु। हालेलुया। अपन एक गीत गाऊँ और राहुल। यीशु का नाम है, यीशु का नाम, यीशु तेरा नाम मेरा शरण स्थान, आत्मा से स्तुति करूंगा। ये गीत गावे, प्रभुला धन्यवाद। यीशु तेरा नाम मेरा शरण स्थान, आत्मा से स्तुति करूंगा। यीशु तेरा नाम मेरा शरण स्थान, आत्मा से स्तुति करूंगा। यहोवा यीरे सब कुछ देता है, यहोवा यीरे सब कुछ देता है। स्तुति हो तेरी पिता, स्तुति हो तेरी, स्तुति हो तेरी पिता, स्तुति हो तेरी। यीशु तेरा नाम मेरा शरण स्थान, आत्मा से स्तुति करूंगा। यीशु तेरा नाम मेरा शरण स्थान, आत्मा से स्तुति करूंगा। यहोवा राफा चंगाई देता है, यहोवा राफा चंगाई देता है। स्तुति हो पिता तेरी, स्तुति हो पिता, स्तुति हो पिता तेरी, स्तुति हो पिता। यीशु तेरा नाम मेरा शरण स्थान, आत्मा से स्तुति करूंगा। यीशु तेरा नाम मेरा शरण स्थान, आत्मा से स्तुति करूंगा। यहोवा मेरा अच्छा चरवाहा, यहोवा मेरा अच्छा चरवाहा। स्तुति हो पिता तेरी, स्तुति हो पिता, स्तुति हो पिता तेरी, स्तुति हो पिता। यीशु तेरा नाम मेरा शरण स्थान, आत्मा से स्तुति करूंगा। यीशु तेरा नाम मेरा शरण स्थान, आत्मा से स्तुति करूंगा। यहोवा शामा संग रहता है, यहोवा शामा संग संग रहता है। स्तुति हो पिता तेरी, स्तुति हो पिता, स्तुति हो पिता तेरी, स्तुति हो पिता। यीशु तेरा नाम मेरा
मेरा शरण स्थान, आत्मा से स्तुति करूंगा। यीशु तेरा नाम मेरा शरण स्थान, आत्मा से स्तुति करूंगा। यीशु तेरा नाम मेरा शरण स्थान, आत्मा से स्तुती करूंगा। हालेलुया। या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया, प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ते स्तुती करतो. धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो. येशू प्रभुदेवा ती स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो. धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. या वेळेमध्ये आपण सर्वांनी डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि पूर्ण अंतःकरणानं परमेश्वराला प्रार्थना करूया. परमेश्वराला धन्यवाद देऊया. परमेश्वराची स्तुती करूया. प्रिय थँक्यू जीसस. हालेलुया. हो हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन। मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन। मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान। मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान। यीशुआ 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 मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके। मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके। मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान। मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान। यीशुआ 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 मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। तुझे देखना मैं चाहूं, तेरे ओर यीशु मैं करीब आऊं। तुझे देखना मैं चाहूं, तेरी ओर यीशु मैं करीब आऊं। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। यीशुआ
यीशुआ मेरे मन में समा जा, मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी, मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी, खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी, खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी, यीशुआ 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 मेरे मन में समा जा, यीशुआ मेरे मन में समा जा। थँक यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ती स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तो आम्हा प्रत्येकासाठी तुझं पवित्र रक्त सांडलंस आणि परमेश्वरा या सर्व पापी प्रभुदेवा वृत्तीपासून सर्व प्रकारच्या अपराधापासून तो आम्हाला सोडवलंस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रत्येकानं परमेश्वराला प्रार्थना करा, परमेश्वराला धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. की परमेश्वराला सांगे की परमेश्वरा मी तुला धन्यवाद देतो, माझे सर्व तू पाप माफ केलेले आहेस, माझे सर्व अपराध तू माझ्यापासून दूर केलेला आहेस, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मी तुझे का स्तुती करतो. मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी, मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी, खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी. सर्वजण मोठ्या आवाजात. खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी, यीशुआ 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 मेरे मन में समा जा, यीशुआ मेरे मन में समा जा, यीशुआ मेरे मन में समा जा. थँक यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान परमेश्वर आहेस. प्रभुदेवा आमच्या सर्वांचं पाप दूर करण्यासाठी, प्रभुदेवा आमच्या सर्वांचे अपराध तू पुसून टाकण्यासाठी परमेश्वरा 2023 वर्ष अगोदर तू या जगामध्ये आला आणि परमेश्वरा तू इथं वाचलेल्या प्रत्येकाचं प्रभुदेवा जीवन तू शुद्ध आणि पवित्र केलेलं आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. कारण प्रभुदेवा तू पवित्र परमेश्वर आहेस आणि परमेश्वरा तू आमच्याकडून अपेक्षा करत आहेस की प्रभुदेवा आम्ही सुद्धा शुद्ध आणि पवित्र जीवन जगावं. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. तू आम्हाला शुद्ध केलं प्रभुदेवा, तू आम्हाला पवित्र केलं आणि या सर्वांसाठी परमेश्वरा तू तुझं पवित्र आणि मौल्यवान रक्त सांडलं. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमच्यासाठी प्रभुदेवा असह्य वेदना सहन केल्या, त्याबद्दल आम्ही तुला उपकार मानतो परमेश्वरा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तुझी स्तुती करतो. मी तो वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा मी तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्याने मदत कर आणि प्रत्येक व्यक्तीनं परमेश्वरा ही जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये ठेवावी की तू माझ्यासाठी रक्त सांडलेला आहेस, तू मला पवित्र केलेला आहेस, तू मला शुद्ध केलेला आहेस आणि आम्ही सर्वांनी इथून पुढे कोणत्याही पापामध्ये पडू नये.
कोणताही अपराध करू नये, तर आम्ही सर्वांनी शुद्ध आणि पवित्र जीवन जगावं, यासाठी पवित्र आत्मा तू प्रत्येकाला सहाय्य मदत कर. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानाताम देत आहे. प्रत्येकावरती कृपा कर. धन्यवाद धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण बसून घ्या सर्वजण. हालेलुया. या वेळेमध्ये साक्ष आहे. जर कोणाच्या जीवनामध्ये जर साक्ष असेल तर तुम्ही सांगू शकता. जाधव परिवाराला परमेश्वर सांभाळत आहे, सर्व गरजा भागवत आहे, काळजी घेत आहे, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो. जर नसेल तर आपण काही गोष्टीसाठी प्रार्थना करूया. कुणाच्या काही प्रार्थना विनंती आहेत? कशासाठी कुणाला प्रार्थना करायची आहे? पाता सिस्टरांसाठी प्रार्थना करूया आणि त्यांचा मुलगा शिरीषचं तारण व्हावं आणि पाता सिस्टरांना आरोग्य मिळावं यासाठी प्रार्थना करूया. अजून कुणाची काय प्रार्थना आहे? त्यांचं कशासाठी? अच्छा, ओके. इरपण डोगरे काकासाठी प्रार्थना करूया. नाव काय त्यांचं? कशासाठी करायचे? ओके. अजून कोणाची प्रार्थना आहे, विनंती? ओके. तर आपण जाधव परिवारासाठी प्रार्थना करा आणि त्यानंतर आपण पाता सिस्टर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. या वेळामध्ये आपण डोळे बंद करूया सर्वजण आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा जाधव परिवारामध्ये प्रभुदेवा तू कार्य करत आहेस, त्यांच्या सोबत तू आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आता पण परमेश्वरा तू त्यांची काळजी घेतली. परमेश्वरा तू त्यांना सहाय्य करत आलास आणि परमेश्वरा त्यांना लागणारा सर्व पुरवठा तू केलास, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू या वेळेमध्ये आम्ही प्रार्थना करत आहे प्रभुदेवा. पाता सिस्टर प्रभुदेवा त्यांना आम्ही तुमच्या मानात देत आहे. जे काय प्रभुदेवा बॅकपेनचा त्रास जो काय होत आहे ते सर्व त्रास नासरी येशूच्या नामामध्ये निघून जाऊ दे. प्रभुदेवा तुझा पवित्र स्पर्श कर. तुमचं आरोग्य आम्ही नासर येशूच्या नामामध्ये डिक्लेअर करत आहे. प्रभुदेवा तू त्यांना पूर्ण बरं केलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तू त्यांच्या सोबत राहा. प्रभू आम्ही प्रार्थना करत आहे शिरीष, त्याला आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा त्याच्यावरती तुझी कृपा कर, दया कर आणि विशेष आम्ही प्रभुदेवा प्रार्थना करत आहे परमेश्वरा. येणाऱ्या दिवसामध्ये तू त्याच्या अंतःकरणाची बोल, त्याची भेट घे आणि परमेश्वरा त्याचं तारण व्हावं. त्याला प्रभुदेवा येशू समजावा असं हो दे परमेश्वरा. प्रभुदेवा त्याच्या कामासाठी आम्ही प्रार्थना करत आहे, त्याच्यासाठी तू दरवाजे उघड आणि तुझी कृपा दया कर परमेश्वरा. धन्यवाद देतो प्रभुदेवा. आम्ही प्रार्थना करत आहे डोंगरी काकांसाठी परमेश्वरा, त्यांच्यावरती तुझी कृपा कर. प्रभुदेवा जे काही त्यांना त्रास होत आहे प्रभुदेवा, दातांचा परमेश्वरा सर्व प्रकारचा त्रास प्रभुदेवा तू काढून टाक आणि प्रभुदेवा तू त्यांना पूर्णपणे बरं कर. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वरा आम्ही नासर येशूच्या नामामध्ये तुमचं आरोग्य घोषित करत आहे. प्रभुदेवा तू पण त्यांना बरं केलंस, त्यांच्या जीवनामध्ये तू आरोग्य दिलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा विशेष आम्ही प्रार्थना करत आहे परमेश्वरा सुमनबाई काकू परमेश्वरा, त्यांना आम्ही तुमच्या मानात देत आहे. त्यांच्यावरती सुद्धा तुझी कृपा कर परमेश्वरा. जे काय आजारपण त्यांच्या जीवनामध्ये आहे ते सर्व आजारपण तू काढून टाक. तुझा पवित्र स्पर्श कर आणि तू त्यांना पूर्णपणे आरोग्य दे. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करताय सुनीलसाठी परमेश्वरा, त्याला तू आज चर्चमध्ये घेऊन आला, त्याबद्दल आभार मानतो. त्याच्या सोबत आहेस त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्तुती करतो परमेश्वरा. तू त्याला सहाय्य कर, त्याच्या कामामध्ये तुझी कृपा आणि दया कर परमेश्वरा आणि सर्व वाईट गोष्टीपासून तू त्याला दूर ठेव आणि परमेश्वरा समाजाची सेवा करत असताना परमेश्वरा तू त्याला ज्ञान दे, बुद्धी दे आणि परमेश्वरा तुझी कृपा त्याच्यावरती असू दे, अशी आम्ही प्रार्थना करत आहे. धन्यवाद देतो. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. विशेष या वेळेमध्ये आम्ही प्रार्थना करत आहे प्रभुदेवा, जे काय विद्यार्थी आहेत परमेश्वरा, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही तुझ्याजवळ कळकळीची प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा तू त्यांना ज्ञान दे, बुद्धी दे परमेश्वरा. प्रभुदेवा त्यांच्या अभ्यासामध्ये तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. लक्ष व्यवस्थित केंद्रित करण्यासाठी तुझी कृपा प्रत्येक लेकरावरती असू दे, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. तरुण वयामध्ये असताना परमेश्वरा सर्व वाईट गोष्टीपासून, वाईट मोहापासून परमेश्वरा
तू त्यांना लांब ठेव आणि परमेश्वर अधिकाधिक प्रार्थनेमध्ये त्याने राहावं, वचनामध्ये वाढावं, असं दयेनं कृपेनं घडून येऊ दे परमेश्वरा. सर्व विद्यार्थ्यांचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा, परीक्षा जवळ येत असताना परमेश्वरा, तयारी करत असताना परमेश्वरा, तू त्यांना सहाय्य कर, मदत कर परमेश्वरा. जे वाचत आहेत परमेश्वरा, जे अभ्यास करत आहेत ते लक्षात राहण्यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा आणि दया प्रत्येक विद्यार्थ्याच्या सोबत असू दे, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा, आम्ही प्रार्थना करतोय प्रभुदेवा, जे लोक आज आलेले नाहीत परमेश्वरा, त्या प्रत्येकावरती तुझी कृपा कर, प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर आणि प्रत्येक व्यक्तीनं परमेश्वरा प्रभुदेवा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तुझ्या कृपेमध्ये, तुझ्या दयेमध्ये तू त्यांना ठेव. आणि परमेश्वरा, रविवारी प्रभुदेवा चर्चला प्राथमिकता देऊन त्यांनी चर्चमध्ये हजर राहण्यासाठी पवित्र आत्मा तू त्यांच्या अंतःकरणाशी बोल. धन्यवाद देतो परमेश्वरा. या सर्व प्रार्थना विनंती तू ऐकल्या त्याबद्दल आभार मानतो. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुमच्या महानातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. हालेलुया. या वेळेमध्ये आपण दान आणि दशांश आपण देणार आहोत. आपण एक गीत गाऊया आणि ते गीत गात असताना रोहित दान दशांश गोळा करेल. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. हे गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम. आदर धन्यवाद आज तेरे नाम. शुक्रिया 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 यीशु शुक्रिया. दानदशांसाठी प्रार्थना करूया. सर्वांनी डोळे बंद करूया. पवित्र पवित्र अशा आमच्या जीवन स्वर्गाची तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो कारण की तू आम्हाला पुन्हा 11 वर्ष सांभाळलं आणि पुन्हा एक वार शबाद्वारी आम्हाला तुझ्या वचन ऐकण्यासाठी तू आम्हाला एकत्रित केलंय, त्याबद्दल तुझे आभार मानतो. तुझ्या या अल्पसं दान आम्ही तुझ्या चरणी आम्ही देत आहोत, ते तू मान्य करून घे. आणि ज्यांनी कोणी दिले त्यांना तू आशीर्वादित कर, आणि जे कोणी देऊ शकले नाही त्यांना देखील तू आशीर्वादित कर आणि त्यांना देण्यास पात्र देखील तू कर. राहिलेले वेळ का सर्व तुझ्या हाती देतो. ही लहानशी विनंती हे सर्व नावात. आमेन, आमेन. थँक्यू. हालेलुया. सर्वजण मोठ्यानं हालेलुया. सगळेजण इथंच आहेत. उजवात वरती करू ना. प्रेस लॉर्ड. मोठ्यानं देवाची स्तुती असो. आता आपण देवाच्या वचनामधून काही गोष्टी आपण शिकणार आहोत. आणि एक विषय रोहितनं सजेस्ट केला होता की इस्रायलच्या संदर्भामध्ये, त्याबद्दल तयारी चालू आहे. पुढच्या रविवारी मी करेन, कारण आज थोडे गैरहजर आहेत लोक, तर त्यामुळे पुढच्या रविवारी आपण इस्रायल आणि जे काय वार चाललेला आहे आणि त्या संदर्भात बायबलमध्ये काय आपल्याला पाहावयास मिळत आहे. कारण बायबलमधल्या ज्या भविष्यवाणी होत आहेत किंवा ज्या केलेल्या आहेत त्या सर्व पूर्ण होत आहेत. आणि बायबल हे असं पुस्तक आहे, त्यामध्ये जे काय लिहिलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे. आणि ज्या भविष्यवाणी अपूर्ण आहेत त्या येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच पूर्ण होणार आहेत. कारण हे फक्त पुस्तक नाही, तर हे देवानं लिहिलेलं पुस्तक आहे. हालेलुया. लोकांच्या द्वारे. म्हणून इस्रायलच्या संदर्भामध्ये पुढच्या रविवारी आपण पाहणार आहोत ज्या काही घडामोडी घडत आहेत. तर पुढच्या रविवारी तुम्ही सुद्धा काही गोष्टींची तयारी करून येऊ शकता. तुम्ही सुद्धा थोडासा अभ्यास करून येऊ शकता आणि तुम्ही सुद्धा तुमचे व्ह्यूज या ठिकाणी शेअर करू शकता. तर आज आपण जो काही विषय आपला कंटिन्यू आहे, शास्त्री आणि परुषी या लोकांच्या संदर्भामध्ये. पवित्र शास्त्रामध्ये आणि या जगामध्ये शास्त्री आणि पुरुषी जेव्हा होते ते धार्मिक पुढारी होते
आणि ते मुख्य लोक होते, परंतु त्यांच्या जीवनामध्ये काही दुर्गुण होत्या, चुकीच्या गोष्टी होत्या. त्या संदर्भामध्ये आपण पाहत आहोत आणि गेल्या 3-4 आठवड्यापासून आपण त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्यामध्ये आपण एकूण 10 गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये असणाऱ्या चुकीच्या 10 गोष्टी. तर त्यामध्ये देवाच्या योजनेला त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यांनी देवाची योजना काय केली? व्यर्थ केली. त्याप्रमाणे आपण सुद्धा जर देवाच्या योजनेला प्रतिसाद दिला नाही तर देवाची योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण होणार नाही. देवाची योजना प्रत्येकासाठी ही चांगली असते, परंतु ती चांगली योजना आपल्या जीवनामध्ये जर पूर्ण व्हायची असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून देवाची योजना जर आपल्याला वाटते पूर्ण व्हावी तर मला प्रतिसाद द्यावा लागेल, तेव्हाच देवाची योजना पूर्ण होणार. शास्त्री आणि पुरुषी लोकांनी येशूला प्रतिसाद न दिल्यामुळं देवाची योजना त्यांनी काय केली? व्यर्थ केली. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये देवाची योजना आपण व्यर्थ करता कामा नये. त्यानंतर दुसरं सांगते की त्यांच्यामध्ये गर्व होता. आपण जेव्हा ख्रिस्तावरती विश्वास ठेवून जीवन जगतो तेव्हा आपल्यामध्ये गर्व येता कामा नये. हालेलुया. आपण चांगले शिकलेले असेल किंवा चांगल्या पदावरती परमेश्वरानं आपल्याला ठेवलेलं असेल, ज्याप्रमाणे आपल्यामध्ये सुनील आहे, जाकापूरच्या आहेत आणि आम्ही वर्ल्ड विजनच्या संस्थेसोबत आम्ही त्यांच्यासोबत काम करायचो आणि तो साधा व्हॉलेंटियर होता, परंतु देवाच्या कृपेनं त्याचा नम्र स्वभाव पाहून तो आता गावाचा सरपंच झालेला आहे. हालेलुया. तुम्ही उठून उभा राहताय. हे सुनील आहेत, जाकापूर भोकर तालुक्यामध्ये आहेत. ओके, थँक्यू. तर म्हणून आता नम्र स्वभाव असल्यानंतर परमेश्वर आपल्या सर्वांना काय करतो? नक्कीच उंच करतो. परंतु ज्याप्रमाणे आता सुनील नम्र आहे आणि त्याला परमेश्वरानं उंच केलं, परंतु आता उंच पदावरती आल्यानंतर मी गर्वानं भरून जाता कामा नये. हालेलुया. मी नेहमी नम्र असायला पाहिजे. म्हणून इथं शास्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये गर्व भरलेला होता. त्यामुळं ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये किंवा जे प्रभूवरती विश्वास ठेवणारे लोक आहेत ते गर्वानं कधीच भरून जाता कामा नाही. नेहमी आपल्यामध्ये नम्र स्वभाव पाहिजे. त्यानंतर इथं सांगत आहे की ते जे बोलायचे त्याप्रमाणे ते आचरण करत नव्हते. आपलं जीवन सुद्धा तसं असेल तर ते चुकीचं आहे. आपण जे ऐकत आहोत रविवारचं चर्चमध्ये त्याच्यावरती मनन करायला पाहिजे. आपण दररोज जे देवाचं वचन ऐकतो त्यावरती आपण मनन करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागायला पाहिजे. शास्त्री पुरुषी लोक जे सांगायचे त्याप्रमाणे ते वागत नसायचे. त्यानंतर ते ढोंगीपणानं जीवन जगायचे. ते नेहमी राग करणारे लोक होते. त्यानंतर ते नेहमी कुरकुर करणारे लोक होते. त्यानंतर ते दुसऱ्याला दुःख देणारे लोक होते. त्यानंतर त्यांच्या मनामध्ये कपट भरलेलं होतं. एकमेकांच्या बद्दल राग आणि द्वेष भरलेला होता. ते नेहमी वादविवाद करणारे होते, भांडणारे होते आणि त्याचप्रमाणे ते जुलूम करणारे होते आणि त्यांच्या मनामध्ये वाईट विचार भरलेले होते. म्हणून आपल्याला या जगामध्ये परमेश्वराने यासाठी पाठवलेलं आहे की आपण सर्वांच्याशी प्रेमानं वागायला पाहिजे. आपल्यामध्ये एकमेकाला क्षमा करण्याची वृत्ती पाहिजे, गर्व नाही पाहिजे, लीनता पाहिजे, नम्रता पाहिजे. आता पण काही महत्वाचे मुद्दे आपण थोडक्यामध्ये आपण पाहूया. त्यासाठी पहिलं आपण वचन वाचणार आहोत. मार्क याचा 9 अध्याय 11 वचन. एक जण काढा. एक जण मार्क 9:11 काढा. एक जण मत्तई 15:1 काढा आणि एक जण मार्क 3:22 काढा. मत्तई 15:1. मग येरुशलेमाहून फरीसी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वडिलांचा संप्रदाय का अवलंबितात? कारण भोजन समयी ते हात धुत नाही. येस. 9:11 मार्क 9:11 कोणी काढले? मग त्यांनी त्याला विचारले, पहिल्याने एलिया आला पाहिजे असे शास्त्री म्हणतात, ते कसे? ओके. मार्क 3:22. तसेच येरुशलेमाहून जे शास्त्री खाली आले होते ते म्हणत होते की त्याला बालजबूल लागला आहे व तो भूतांच्या अधिकाराच्या साहाय्याने भूते काढणार. आणि ही 3 वचनं जेव्हा आपण वाचतो हे शास्त्री आणि पुरुषी यांचं मत आहे. कोणाबद्दल मत आहे? येशूबद्दल आणि त्याचप्रमाणे येशूच्या शिष्यांच्या बद्दल आणि त्याचप्रमाणे पवित्र शास्त्राच्या संदर्भामध्ये सुद्धा. या ठिकाणी 9:11 मध्ये सांगत आहे की पहिल्याने एलिया आला पाहिजे असे शास्त्री म्हणतात, ते कसे? काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार झालेला होता आणि शास्त्री आणि पुरुष सुद्धा म्हणत होते की एलिया येणार. परंतु इथं सांगत आहे की येशू कसा काय आला? एलियाला यायला पाहिजे असं त्यांचं मत होतं. दुसऱ्या वचनामध्ये असं सांगत आहे की आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? काही वेळेला जेव्हा येशू आला तेव्हा येशू आल्यानंतर जुन्या करारामधले सगळे नियम काय झाले?
बंद झाले. आता आपण कोण आहोत? नवीन कराराचे लेकर आहोत. हालेलुया. म्हणून नवीन करारामध्ये जे सांगितलेलं आहे ते आपण पालन करत आहोत. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण जुनं नियमशास्त्र सोडायला पाहिजे. समजत आहे मला काय म्हणायचं आहे? की आपण नवीन कराराची लेकर आहोत. येशूनं काय केला की जुना करार मोडला. याचा अर्थ की जुन्या करारातले सगळे नियम काय केले? त्यानं मोडले. ज्याप्रमाणे जुन्या करारामध्ये असं होतं की पापासाठी काय करायला लागायचं? बळी द्यायला लागायचा. आता आपल्याला बळी द्यायची गरज आहे का? येशू बळीप्रमाणे काय केला? तो वधस्तंभावरती गेला, त्यानं रक्त सांडलं. आता आपल्याला बळी देण्याची गरज नाही. म्हणून काही जे नियम आहेत ते नियम येशू ख्रिस्ताच्या येण्याद्वारे मोडलेत. त्यानं सगळे नियम काय केलेत? रद्द केलेत. परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्याला जुना करार आपल्याला सोडून द्यायचा आहे. जुना करारामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं सुद्धा पालन करायचं आहे. परंतु ज्या काही रिच्युअल्स आहेत त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. म्हणून इथं सांगत आहे की ते शास्त्री आणि पुरुषी तिथं सांगत आहेत की वाडवडिलांचा संप्रदाय का मोडत आहेत. येशू आला, परंतु ते शास्त्री आणि पुरुषी काय करत आहेत? लोकांना जुन्याच गोष्टी करण्यासाठी काय करत आहेत? प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर मार्क 3:22 मध्ये सांगत आहे, येशू बद्दल ते म्हणत आहेत की हा कोणाच्या साहाय्याने भूते काढतो? बलजबून, सैतानाच्या साहाय्याने तो हा काय करतो? भूत काढतो. म्हणून या 3 वचनांच्या आधारावरती आपल्याला हे पाहावयास मिळतं की शास्त्री आणि परुषी लोकांच्या मध्ये वचनाच्या बद्दल गोंधळ निर्माण झालेला आहे. हालेलुया. वचनाबद्दल ते काय आहेत? गोंधळलेले आहेत. कधी कधी आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे की ख्रिस्ती लोकांच्या मध्ये सुद्धा अनेक प्रकारचे पंथ निर्माण झालेले आहेत. हालेलुया. अनेक जण आपलं पोट भरण्यासाठी किंवा गैरवापर करून चुकीचे सिद्धांत सध्या काय करत आहेत? अनेक लोक आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून या शेवटच्या काळामध्ये देवाचं वचन सांगत आहे की शेवटच्या काळामध्ये खोटे संदेश ते येणार, खोटे लोक उठवणार आणि खोटे लोक काय करणार? आपल्याला भुलवून आपल्याला पापामध्ये नेण्याचा किंवा आपल्याला येशूपासून लांब नेण्याचा प्रयत्न करणार. म्हणून ज्याप्रमाणे शास्त्री आणि पुरुषी हे वचनाच्या संदर्भामध्ये गोंधळलेल्या अवस्थेमध्ये होते, त्याप्रमाणे शेवटच्या काळामध्ये आपण वचनामध्ये गोंधळलेलं होऊन जाता कामा नये. हालेलुया. अनेक लोक आपल्याला चुकीचं सांगतील, परंतु आपल्याला वचन वाचायचं आहे. वचन वाचल्यानंतर किंवा रविवारी आपल्याला संदेश आल्यानंतर किंवा आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती संदेश घेऊन येतो तेव्हा त्या संदेशाची आपण पडताळणी करणं गरजेचं आहे. खरोखरच तो संदेश योग्य आहे का? ते टीचिंग किंवा ते सिद्धांत योग्य आहेत का? बायबलला अनुसरून आहेत का? याचा आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. त्यासाठीच परमेश्वराच्या कृपेनं आपल्याला हे पवित्र शास्त्र उपलब्ध करून दिलेलं आहे. हालेलुया. आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये अनेक लोकांनी श्रम घेतलेला आहे आणि हे शास्त्र आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. हे घरामध्ये व्यवस्थित ठेवण्यासाठी दिलेलं नाही. हालेलुया. म्हणून बायबल हे चांगलं दिसण्यासाठी नाही. हालेलुया. आणि हे घरामध्ये ठेवण्यासाठी नाही, हे वाचण्यासाठी आहे. त्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते समजून घेण्यासाठी आहे. म्हणून शेवटच्या काळामध्ये सैतान आपल्याला गोंधळवण्याचा प्रयत्न करणार, परंतु आपल्याला गोंधळून जायचं नाही. कधी कधी सध्याची परिस्थिती ख्रिस्ती लोकांची अशी आहे की लोकांना ऑनलाईन सभा खूप आवडतात. मोबाईल उघडला की युट्यूबवरती सगळं काय आपल्याला मिळतं. काही लोक असा विचार करतात की मला चर्चला जायची गरज नाही, मी घरी बसणार आणि चर्च अटेंड करणार. परंतु कोविड काळामध्ये ऑनलाईन सुविधा परमेश्वराच्या कृपेनं त्या चालू झाल्या. परंतु जेव्हा आता कोविड नाही, आपण फिजिकली सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, तेव्हा प्रत्येकाचं काम आहे की ज्या चर्चमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे त्या चर्चमध्ये आपण जाऊन भक्ती अटेंड करावी. हालेलुया. ऑनलाईन आपण सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण सर्वांचं परीक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे की जो समोरचा व्यक्ती शिकवत आहे तो योग्य शिकवत आहे का. हालेलुया. चांगले चांगले लोक आहेत, आपल्याला खूप सुंदर वाटतं त्यांचं प्रभाषण, परंतु इनडायरेक्टली ते आपल्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी पेरत असतात. म्हणून आज वचन आपल्याला हे सांगत आहे की वचनाबद्दल आपण गोंधळून जाता कामा नये. हालेलुया. म्हणून ज्या मंडळीमध्ये ठेवलेलं आहे त्या मंडळीमध्ये आपण कनेक्ट राहायला पाहिजे, पास्टरांशी कनेक्ट राहायला पाहिजे आणि ज्या गोष्टी समजत नाहीत, ज्याला ज्ञान आहे किंवा ज्याला माहीत आहे त्याच्याकडून त्या समजून घ्यायला पाहिजे, तेव्हा आपण गोंधळून जाणार नाही. पहिले करीत याचा 14वा अध्याय 33 वचन, कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही तर तो शांतीचा देव आहे, पवित्र जनाच्या सर्व मंडळात जशी रीत आहे. आणि या ठिकाणी सांगत आहे की देव अव्यवस्था माजवणारा नाही.
आणि जर तुम्ही इंग्लिश भाषांतर जर त्याचं पाहिलं, KJV भाषांतर, किंग जेम्स व्हर्जन जर वाचलं, त्यामध्ये अव्यवस्था हा थोडासा मराठीमध्ये थोडासा बरोबर शब्द वाटत नाही, आणि किंग जेम्स व्हर्जन मध्ये सांगत आहे की फॉर गॉड इज नॉट द ऑथर ऑफ कन्फ्युजन. हालेलुया. इथं कन्फ्युजन सांगत आहे की देव आपल्याला भ्रमामध्ये कधीच पाडत नाही. हालेलुया. देव आपल्याला कधीच गोंधळामध्ये पाडत नाही. जेव्हा येशूचे शिष्य त्याच्या बरोबर होते, तो नेहमी त्यांना देवाच्या वचनामधून शिकवत होता आणि लोक गोंधळून जायचे, परंतु तो त्यांना व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून परमेश्वर आपल्याला कधीच कन्फ्युजन मध्ये ठेवत नाही. काही वेळेला अनेक प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात. काही वेळेला आपल्याला वाटते त्याप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. काही वेळेला आपण काय करतो, देवाला दोष देतो, देवा असं का होत आहे. हालेलुया. परंतु त्या वेळेमध्ये आपण दोष न देता आपण देवाच्या चरणाजवळ जायला पाहिजे आणि देवाला विचारायला पाहिजे. आपला देव जिवंत देव आहे. हालेलुया. तो सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. बायबल हे असं पुस्तक आहे, त्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणारच. हालेलुया. मी गॅरंटी सांगत आहे की जेव्हा तुम्हाला अडचण येत आहे, बायबल उघडा, देव तुम्हाला सांत्वन करणार. जेव्हा तुम्हाला कळत नाही की काय करायचं आहे, तुम्ही बायबल उघडा, देव तुम्हाला काय करणार, मार्ग दाखवणार. जेव्हा तुम्ही निराश होत आहे, दुःख वाटत आहे, तेव्हा तुम्ही बायबल उघडा, देव तुम्हाला काय करणार, शक्ती देणार, सामर्थ्य देणार. हालेलुया. जेव्हा तुम्हाला टेन्शन येत आहे, बायबल उघडा, त्याचं वचन वाचला, देव तुम्हाला उत्तेजन देणार. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. म्हणून बायबल आपल्याला कधीच कन्फ्यूज करत नाही. परमेश्वर आपल्याला कधीच कन्फ्यूज करत नाही. अनेक लोक आपल्याला येऊन कन्फ्यूज करतात, म्हणून आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. 1 कोरिंथ याचा 11वा अध्याय आणि 3रं वचन सांगत आहे. 2 कोरिंथ 11 आणि 3. 2 कोरिंथ 11 आणि 3. तरी जसे सापाने कपट करून हवेला ठकवले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धपण यापासून भ्रष्ट होतील असे मला भय वाटते. या ठिकाणी पौल सांगत आहे की सापानं कपट केलं आणि हवेला फसवलं, त्याप्रमाणे या शेवटच्या काळामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला सुद्धा कोणी फसवू नये, वचनाचा गोंधळ घालून आपल्याला येशूपासून परावृत्त करू नये आणि आपण अपवित्र होऊ नये, यासाठी स्वतःची जपणूक करायला पाहिजे. म्हणून सापानं हवेला फसवलं, त्याप्रमाणे आपल्याला कोणी फसवून आपल्याला येशूपासून दूर नेऊ नये, यासाठी आपण कसं पाहिजे, नेहमी काळजीपूर्वक असायला पाहिजे. काही वेळेला ज्याप्रमाणे याचं एक उत्तम उदाहरण आहे की एक व्यक्ती होता आणि तो वकील बनला आणि त्याला अपॉइंटमेंट मिळाली. अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर तो काय करत आहे, आता जॉबवरती जाणार आणि जॉबवरती झाल्यानंतर अगोदर त्यानं काय केलं, प्रार्थना करू म्हटला. त्यानंतर बायबल उघडलं आणि अनेक लोक बायबल कसं वाचतात, बायबल उघडायचं आणि कुठलं तर पेज काढायचं, डोळे बंद करायचे आणि तिथं बोट ठेवायचं. कोण करतंय का तसं, आणि ते वचन वाचा, हा हे वचन मला परमेश्वरानं दिलं. तसंच तो जॉबला जात आहे. जॉबला जायच्या अगोदर त्यानं म्हटलं की आज पहिला दिवस आहे, प्रार्थना करू. आणि त्यानं काय केलं, डोळे बंद केले आणि बायबलचं पुस्तक उघडलं, असं कोणतं तर पान उघडलं आणि त्याच्यावरती बोट ठेवलं. आणि बोट ठेवल्यानंतर तिथं वचन काय होतं, कोणाचाही न्याय करू नको. त्यानंतर म्हटलं हा कन्फ्यूज झाला की आता तर मला जॉब लागलेला आहे हा वकिलाचा, आता मला न्याय करायचा, परंतु देव इथं काय म्हणत आहे, कोणाचाही न्याय करू नको. हालेलुया. तेव्हा त्याला कन्फ्यूज झाला, आता काय करायचं. हा, कधी कधी आपल्या समोर सुद्धा अशी परिस्थिती निर्माण होते. हा, काही वेळेला चुकीचं एक्सप्लेनेशन आपण आपल्या अंडरस्टँडिंग प्रमाणे आपण करून घेतो. काही वेळेला अनेक लोक असे पण आहेत की स्वतःच्या सोयीप्रमाणे देवाचं वचन ते अप्लाय करतात. हा, असे सुद्धा लोक आहेत. प्रेम करायला पाहिजे, देव सांगत आहे सर्वांच्या वरती प्रेम करायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की गर्लफ्रेंड करायला पाहिजे, हा, बॉयफ्रेंड असायला पाहिजे. हा, कधी कधी अशा प्रकारचं कन्फ्युजन सैतान आपल्या मनामध्ये क्रिएट करणार, तो ते पाप आहे. हालेलुया. म्हणून सैतानाला सुद्धा सगळं बायबल माहित आहे. तुम्हाला जे माहित नाही ते सगळं बायबल सैतानाला माहित आहे. आणि सैतान वचनाचाच उपयोग करून तुमच्या मनामध्ये कधी कधी कन्फ्युजन निर्माण करतो. हालेलुया. म्हणून हवेला सुद्धा तसंच केलं. त्यानं वचन, देव काय म्हटला होता त्याचाच भाग घेतला आणि त्यानं काय केलं, वेगळं वळण लावून हवेला फसवलं. जेव्हा येशू या जगामध्ये होता, त्यानं परीक्षा, जेव्हा तो उपवास प्रार्थनेमध्ये होता,
तेव्हा त्याला सुद्धा वचनाच्याच आधारे सैतान काय करत होता? फसवण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून आपण ख्रिस्तावरती विश्वास ठेवून जीवन जगत असताना वचनामध्ये गोंधळून जाता कामा नाही. प्रत्येकाला परमेश्वरानं ज्ञान दिलेलं आहे, बुद्धी दिलेला आहे, त्याचा उपयोग करून आपण वचनामध्ये वाढायचं आहे. चुकीच्या शिक्षणापासून आपल्याला लांब राहायचं आहे आणि जे योग्य शिक्षण आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला जायचं आहे. काही वेळेला दुसरं जर उदाहरण जर आपल्याला सांगायचं म्हटलं की गोंधळलेल्या परिस्थितीचं, की ज्याप्रमाणे लूक याचा 18 ते आणि 24 वचन वाचा कोणतं? लूक 18:24. तेव्हा त्याच्याकडे पाहून येशू म्हणाला, त्यांच्याजवळ धन आहे, त्यांच्या देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे. आणि इथं काय सांगत आहे? ज्यांच्याकडे धन आहे त्यांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणं कठीण आहे. हालेलुया. सर्वांना समजलं वचन? त्याचा काय अर्थ आहे सांगा पो, जसं तुम्हाला समजते तसं. हा सांगा ना, चुकीचं असू दे, इकडं पण तुम्ही बोलू शकता. मुली पाता सिस्टर, ज्याच्याकडे धन आहे त्याचा स्वर्गात प्रवेश होणार नाही. काय समजते याच्यावरून? ते जर तुम्ही अन्यायाने कमवला असेल, ते दुसऱ्याला कष्ट देऊन, ते दुसऱ्याला त्रास देऊन, ओके. याचा अनैतिक रीतीने तुम्ही धन जमा करू नये. ओके, अजून काय सांगता येईल? धनाकडे जास्त लक्ष द्यायचं. धनाकडे जास्त लक्ष असायला नाही पाहिजे. ओके, अजून? हा? अच्छा, धन आले की गर्व येता कामा नये. अजून इकडं महिला मंडळ. माझ्याकडे बायबल आहे ते. हा. तेव्हा येशूने पाहिले की तो दुःखी झाला आहे. तो म्हणाला, ज्यांच्यावर धन आहे त्या लोकांचा देवांच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे. धन आला म्हणजे मी पण आला, ओके, मी पण आला म्हणजे गर्व आला. या सगळ्या गोष्टी एक सांगतिक माणसाला आपल्याकडे पैसा असल्यामुळं काही लोकांना असं वाटतं की आपल्याला कोणाचीच गरज नाही. ओके. आपण कोणावरतीच, देवाला सुद्धा आपण तुच्छ लेखायला सुरुवात करतो. याचा अर्थ की ज्याप्रमाणे जे धनवान आहेत, हालेलुया, हे सगळे येतच आहेत का? सगळ्यांना म्हणा हालेलुया, मोठ्यानं हालेलुया. आणि याचं इथं सांगत आहे की ज्याच्याकडे धन आहे त्याचा स्वर्गामध्ये प्रवेश होणार नाही. कधी कधी अनेक पाळक लोक काय सांगतात की तुमच्याकडं संपत्ती असायला नाही पाहिजे. तुम्ही तुमची संपत्ती कशासाठी द्यायला पाहिजे? देवाच्या सेवेसाठी द्यायला पाहिजे, देवासाठी द्यायला पाहिजे. कधी कधी अशा प्रकारचं चुकीचं शिक्षण आपल्याला काय केलं जातं? टीच केलं जातं. याचा अर्थ असा नाही की आपण ख्रिस्ती लोकांनी श्रीमंत व्हायचं नाही. देवाची इच्छा आहे की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनं श्रीमंत व्हायला पाहिजे. हालेलुया. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीकडे स्वतःचं घर पाहिजे, बंगला पाहिजे, सगळ्या ऐषारामाच्या गोष्टी पाहिजेत. हे देवाची इच्छा आहे. हालेलुया. ख्रिस्ती लोकांनी भीक मागत फिरावं अशी परमेश्वराची इच्छा नाही. गरिबीमध्ये जीवन जगावं अशी परमेश्वराची इच्छा नाही. परंतु जेव्हा परमेश्वर आपल्याला धन देत असताना आपली प्रायोरिटी बदलता कामा नये. हालेलुया. धन जेव्हा नसतं तेव्हा आपली प्रायोरिटी काय असते? परमेश्वर असतो. की परमेश्वरा तू मला आशीर्वादित कर, परमेश्वरा तू मला हे दे. पण तो परमेश्वर मला जेव्हा धन देतो किंवा ज्या गोष्टी मला आवश्यक आहेत त्या गोष्टी जेव्हा देवन परमेश्वर मला आशीर्वादित करतो तेव्हा सुद्धा माझी प्रायोरिटी काय पाहिजे? परमेश्वरच पाहिजे. म्हणून एका ठिकाणी स्तोत्रमध्ये एक वचन आहे की परमेश्वरा, तो प्रार्थना करत आहे की कुठलं वचन आहे तुमच्या लक्षात येत असेल, वाचलं असेल, की परमेश्वरा मला जेवढं पाहिजेच तेवढं मलाच दे. असा एक ठिकाणी काय करत आहे? प्रार्थना करत आहे. मला जेवढं पाहिजेच तेवढं दे, मला जास्त नको देऊ. म्हणून याचा अर्थ की धन मिळणं किंवा श्रीमंत होणं ही चांगली गोष्ट आहे. परंतु श्रीमंत झाल्यानंतर जे आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या आध्यात्मिक गोष्टीला महत्व द्यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगत आहे की जे धनवान आहेत परंतु जे प्रभूला प्राधान्य न देता त्यांच्या धनाला, त्यांच्या संपत्तीला जास्त महत्व देत आहेत ते लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाहीत. म्हणून अशा प्रकारच्या चुकीच्या टीचिंग पासून किंवा गोंधळलेल्या परिस्थितीपासून आपल्याला नेहमी लांब राहायचं आहे.
हालेलुया. कधी कधी बायबलचे जे वचनं असतात ती वचनं काय असतात की त्या परिस्थितीनुसार तिथं येशूनं ती वचनं बोललेली आहेत आणि आत्ताच्या परिस्थितीला काही वेळेला ती वचनं लागू पडणार नाहीत. म्हणून एखादं वचन घेऊन आपण चुकीचं शिक्षण कोणी देता कामा नये. आणि जर एखादं वचन घेऊन जर आपल्याला चुकीचं शिक्षण देत आहे तर ते सुद्धा आपण ऐकून घेता कामा नये. कारण त्यामुळं काय होणार, चुकीच्या शिक्षणामुळं आपण सुद्धा गोंधळलेले होणार. हालेलुया. आता येशूचं वचन सांगत आहे की मी येणार आहे. किती जण विश्वास ठेवतात येशू येणार आहे? सगळ्यांचा विश्वास आहे? ओके, देवाची स्तुती असो. कधी कधी आपल्या मनामध्ये सैतान गोंधळ करणार, एवढ्या पिढी गेल्या अजून येशू आला नाही. हा, कधी कधी आपल्याला वाटत खरोच येशू येणार आहे काय. हा, म्हणून हे असे बीज जे आहे ते परमेश्वर सैतान आपल्या मनामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो आणि देवाच्या वचनावरती आपल्या विश्वासावरती आपण काय करतो, शंका ठेवायला सुरुवात करतो आणि त्याचा परिणाम आपण प्रभूपासून काय करतो, दूर जातो. हालेलुया. म्हणून जेव्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, जेव्हा वचनाबद्दल आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो, जेव्हा विश्वासाबद्दल आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो, जेव्हा प्रार्थनेबद्दल आपल्या मनामध्ये जेव्हा गोंधळ निर्माण होतो, याचा अर्थ की आध्यात्मिक गोष्टीबद्दल जेव्हा आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो तेव्हा काय करायचं आहे, येशूच्या चरणाजवळ जाऊन बसायचं. मरिया कुठे गेली? चरणाजवळ जाऊन बसली आणि वचन ऐकू लागली. म्हणून काही करायचं नाही. जेव्हा सैतान आपल्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी टाकत असताना, गोंधळाची परिस्थिती करत असताना आपल्याला प्रभूच्या जवळ जाऊन बसायचं आहे आणि त्या परिस्थितीमधून परमेश्वर आपल्याला बाहेर काढणार. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण वाचू आणि त्यानंतर आपण बंद करणार आहोत. एक वचन वाचा, लूक याचं 22 अध्याय 2 वचन. तेव्हा मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा या विचारात पडले होते, कारण त्यांना लोकांची भीती वाटत. आणि या ठिकाणी शास्त्री आणि फरीसी काय करत आहेत, कुणाचा घात करण्यासाठी करत आहेत प्रयत्न, येशूचा. हा, कारण येशू वरचढ होत होता. शास्त्री आणि फरीसी त्या काळामध्ये, शास्त्री आणि फरीसी धार्मिक पुढारी होते. त्यांना धर्मशास्त्र माहित होतं आणि त्यांच्या मनामध्ये इतका गर्व आलेला होता की त्यांना कोणीच शिकवायचं नाही. हालेलुया. त्यांना कोणीच शिकवायचं नाही, कोणाचंच ते ऐकणार नाहीत असं त्यांचं वृत्ती बनलेली होती. आणि त्यामुळे येशू काय होता, वरचढ झालेला होता. येशूला सगळं माहित होतं, तो देव होता ना. त्यामुळे येशूला धार्मिक गोष्टी सगळ्या माहित होत्या. म्हणून कधी कधी शास्त्री पुरुषे त्याला धर्मशास्त्रामध्ये, वचनामध्ये पकडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु येशू काय त्यांना सापडत नव्हता. म्हणून त्याने काय केला की येशू आता आपल्यावरती वरचढ होत आहे, आता आपल्याला कोणीच मान सन्मान देणार नाही, येशूला जास्त मान सन्मान मिळणार, येशूच्या पाठीमागे जास्त लोक जात आहेत, यांच्या पाठीमागे कमी लोक येत आहेत. म्हणून यांनी काय केला, येशूचा घात करण्याचा प्रयत्न केला. घात करणे याची जेव्हा आपण व्याख्या पाहतो, घात करणे म्हणजे मर्डर करणे, मारणे. हा, एखाद्याला मारणं त्याला घात करणं म्हटलं जातं. त्याचा दुसरे सुद्धा अर्थ आहेत घात करण्याचे, की त्याच्याशी सुसंगत असे अर्थ आहेत. त्यामध्ये दगा देणे, धोका देणे, विश्वासघात करणे किंवा दुसऱ्याचे वाईट व्हावे यासाठी प्रयत्न करणे. काही वेळेला आपण म्हणतो ना, जर एखाद्या मित्रानं जर आपल्या मर्जीप्रमाणे जर नाही केलं तर आपण म्हणतो की त्यानं माझा घात केला. हा, म्हणून अशा प्रकारचे वर्तन सुद्धा ते चुकीचं आहे. म्हणून आपण जेव्हा परमेश्वरावरती विश्वास ठेवतो तेव्हा आपण कोणालाही धोका देता कामा नये. हालेलुया. फसवेगिरी करता कामा नाही. बायबल सांगत आहे की होय तर होय, नाही तर नाही. जर कोणी तुझ्याकडे काहीतरी मदत मागत आहे, तुला जर शक्य आहे तर होय म्हण. हालेलुया. बिनकारणाचे फापट पसारा सांगत बसायचं नाही. हा, कारण देत बसायचं नाही. जर एखादा माझ्याकडे 100 रुपये मागत आहे, माझ्या खिशामध्ये जर आहेत तर माझं काम काय आहे, ते काढून त्याला द्यायचं आहे. हालेलुया. कारण देत बसायचं नाही. जर माझ्याकडे 100 रुपये नाहीत तर मला स्पष्ट सांगायचे की माझ्याकडे पैसे नाहीत, भलेही समोरच्याला राग येऊ दे, चालेल. म्हणून बायबल सांगते की होय तर होय,
नाही तर नाही, अशा वृत्तीमध्ये आपण जीवन जगायचं आहे. आणि हे शास्त्री आणि पुरुषी घात करणारे होते येशूचा, त्याप्रमाणे आपल्याला घात करणाऱ्या लोकांच्या सारखं बनायचं नाही, दगा देणारे लोक बनायचं नाही, एकमेकाला धोका द्यायचा नाही, विश्वासघात करायचा नाही, आणि त्याचप्रमाणे दुसऱ्याचं वाईट होईल यासाठी प्रयत्न करायचा नाही. कधी कधी विद्यार्थ्यांचे जीवनामध्ये असते की जर एखाद्या विद्यार्थ्याला जर चांगले मार्क पडत असेल तर आपल्याला बघवत नाही, त्याला जास्त पडत आहेत मार्क, मग आपण काय करतो, सहकार्यच करायचं बंद करतो, नोट्स द्यायचं नाही, त्याच्याशी जास्त बोलायचं नाही. कधी कधी अशी वृत्ती आपल्यामध्ये डेव्हलप होण्याचा सैतान काय करत असतो, प्रयत्न करत असतो. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला प्रीतीनं राहायचं आहे. म्हणून घात करणारी वृत्ती ख्रिस्ती लोकांच्या मध्ये नाही पाहिजे. घात करणं म्हणजे आपण कुणाला मारत नाही, आपण मर्डर करत नाही. कुणी केलाय का इथं मर्डर? नाही. आपल्यामध्ये तेवढं धाडस पण नाही मर्डर करायचं. परंतु कधी कधी असं वागण्याद्वारे आपण एकमेकांचा काय करतो, घात करतो, एकमेकाचा विश्वासघात करून, त्यानंतर एकमेकाला दगा देऊन किंवा एकमेकाचं वाईट इनडायरेक्टली करण्याचा आपण काय करतो, प्रयत्न करतो. आणि त्याचाच अर्थ की आपण एकमेकांचा घात करतो. ज्याप्रमाणे उत्तम उदाहरण यहूदा इस्करियोत, माहित आहे यहूदा इस्करियोत कोण होता? येशूच्या 12 शिष्यामधला एक यहूदा इस्करियोत, माहित आहे. त्यानं किती टोल्यासाठी येशूला पकडून दिलं? 30 टोल्यांच्या साठी. येशू बरोबर राहत आहे, 24 तास तो येशू बरोबर आहे, आणि सैतानानं त्याच्या मनामध्ये पैशाचा मोह घातला आणि त्यानं काय केलं, शास्त्रीय याजक लोकांनी 30 रुपये दिले. कशासाठी? त्याला पकडून देण्यासाठी. येशू काय होता, येशू सगळ्यांना माहित होता, येशू त्यावेळी फेमस होता. परंतु अशी परिस्थिती होती की येशू त्यामध्ये त्या शिष्यांच्या मध्ये आणि येशूमध्ये इतकं असं त्यामध्ये कनेक्टिव्हिटी झालेली होती की कधी कधी कळायचंच नाही कोण येशू आहे. शिष्य सुद्धा येशू सारखेच त्यांना लोकांना कधी कधी ते दिसायचे. आणि म्हणून काय झाले, शास्त्री आणि परुषी कन्फ्युज झालेत, आणि त्यामुळे शास्त्री आणि परुषी काय करत आहेत, त्याला त्याच्याच व्यक्तीला पकडलं, त्याच्या शिष्याला पकडलं आणि म्हटले की येशूला पकडून दे, येशू कोणताही आम्हाला सांग. आणि त्यानं काय केलं, 30 रुपयांसाठी येशूला पकडलं. त्यानं प्रत्यक्षरित्या मारलं का येशूला? नाही, परंतु अप्रत्यक्षरित्या सुद्धा त्यानं काय केला, येशू बरोबर विश्वासघात केला, येशू बरोबर त्यानं दगा केला आणि येशूला त्यानं पकडून दिलं. म्हणून आपण एकमेकांचा घात करता कामा नये. हालेलुया. एकमेकाला दोष, एकमेकाला दगा देणे किंवा धोका देणे किंवा विश्वासघात करणे किंवा दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी वृत्ती आपल्या मनामध्ये नाही पाहिजे. हालेलुया. दुसरा पहिला पुढे जाऊ दे, त्यानंतर माझं चांगलं होऊ दे. हालेलुया. दुसऱ्याला परमेश्वर आशीर्वादित करू दे, त्यानंतर मला परमेश्वर आशीर्वादित करू दे, अशी वृत्ती पाहिजे. म्हणून स्वार्थी वृत्ती आपल्या जीवनामध्ये असता कामा नये. दानिएल 2:18. दानिएल 2:18. वाचा जनाने. ज्ञानाबरोबर आपला व आपल्या सोबत्याचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यास विनंती केली की या रहस्यासंबंधाने स्वर्गीय देवाने आपणावर दया करावी असे त्याजवळ मागावे. आणि या ठिकाणी दानिएलानं काय केलं, आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये, त्याचे जे सोबती होते, त्याचे सोबतचे जे सेवक होते, त्यांचा घात होऊ नये, त्यांचा नाश होऊ नये, त्यांना कोणी मारू नये, यासाठी काय करत आहे, त्यानं विनंती केली की त्यांनी काय करावं, स्वर्गीय देवाने आपणावरती दया करावी असे त्याच्याजवळ मागितले. आणि या ठिकाणी दानिएलाकडे एक समस्या निर्माण झाली होती की राजाचं स्वप्न सांगायचं होतं. आणि ते स्वप्न कसं होतं की राजा स्वप्न सांगणार नाही, राजाचं जे स्वप्न पडलेलं आहे ते पण स्वप्न सांगायचं आणि त्या स्वप्नाचा अर्थ सांगायचा. त्या वेळेमध्ये कोणीच तयार नव्हतं, परंतु दानिएलानं ते चॅलेंज स्वीकारलं आणि तो सांगत आहे. आणि राजानं असं फरमान काढलेलं होतं की जो कोणी सांगणार नाही तेव्हा सगळ्या धार्मिक लोकांना मारून टाका म्हणून, अशी त्यानं आज्ञा केलेली होती.
म्हणून दानिएल काय करत आहे, मध्यस्थी करण्यासाठी तो त्याच्या मित्रांना सांगत आहे. आणि तो सांगत आहे की सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानिएलानं चॅलेंज स्वीकारलं आणि तो प्रभूजवळ जाऊन बसला आणि प्रभूनं त्याला स्वप्न सुद्धा सांगितलं आणि स्वप्नाचा अर्थ सुद्धा सांगितला. हालेलुया. म्हणून आपण एकमेकाचा घात करणारे लोक बनता कामा नये, तर एकमेकांच्यासाठी मध्यस्थी करणारे लोक बनायचे. हालेलुया. एकमेकाचा विश्वासघात करणारे लोक आपल्याला बनायचं नाही. स्वार्थी वृत्तीनं एकमेकाचं वाईट होईल यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचं नाही, तर एकमेकाचं कसं चांगलं होईल यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचं आहे. हालेलुया. परमेश्वर ही वाचलेली वचनं आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करो. सर्वांनी मोठ्यानं हालेलुया, मोठ्यानं हालेलुया. म्हणून आज 2 गोष्टी पाहिलेल्या आहेत की वचनामध्ये गोंधळलेलं राहायचं नाही आणि चुकीच्या शिक्षणाला बळी पडायचं नाही. आणि दुसरा मुद्दा कोणता पाहिला, घात करणारे लोक बनायचं नाही. दुसरा कितीही पुढे जाऊ दे, त्याच्या आनंदामध्ये आपल्याला आनंद करायचा, किंवा तो पुढे जात आहे किंवा त्याचं चांगलं होत आहे आणि माझं होत नाही म्हणून आपण एकमेकांच्या बद्दल द्वेष करत राहायचं नाही. आपण सर्वांनी उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करा आणि प्रत्येकानं प्रार्थना करा की परमेश्वरा, माझ्यामध्ये जर परमेश्वरा जे काय घात करण्याची वृत्ती असेल तर परमेश्वरा तू मला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा, मी एकमेकांच्या वरती प्रेम करावं, एकमेकांना सहकार्य करावं, विश्वासघात करू नये, एकमेकांचं वाईट करण्यासाठी प्रयत्नशील राहू नये, यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकाला सहाय्य करू. यासाठी आपण प्रत्येकानं प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू प्रभुदेवा तू स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो परमेश्वरा. हालेलुया. त्याप्रमाणे आपण गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये जीवन जगता कामा नये. वचनामध्ये काही शंका निर्माण होत आहेत, आपल्याला येशूजवळ जायचं आहे आणि त्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. येशू जिवंत परमेश्वर आहे. तो आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये शंका निर्माण करत आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गोंधळून जायचं नाही. या शेवटच्या काळामध्ये सैतान आपल्याला गोंधळून आपल्याला येशूपासून लांब नेण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, आज जे काय तो आम्ही वचन शिकलेलं आहे की प्रभुदेवा, आम्ही वचनामध्ये परमेश्वरा आणि आध्यात्मिक गोष्टींच्या संदर्भामध्ये आम्ही गोंधळून जाता कामा नये, यासाठी प्रभू तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येकानं प्रभुदेवा वचनामध्ये स्ट्रॉंग राहावं, वचनानुसार जीवन जगावं, यासाठी प्रभू तू सहाय्याने मदत कर. कधी कधी आम्हाला कळत नाही की आम्ही काय करावं. कधी कधी परमेश्वरा अनेक बिकट परिस्थितीमधून आम्ही जात असताना प्रभुदेवा आम्हाला समजत नाही, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये परमेश्वरा आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवावा आणि आम्ही परमेश्वरा तुझ्यावरती अवलंबून राहून प्रभुदेवा सर्व प्राधान्य तुला देऊन आम्ही सर्व गोष्टी करण्यासाठी तुझी कृपा आणि दया इथं उभासलेल्या प्रत्येक व्यक्तीला दे. प्रत्येक व्यक्तीनं परमेश्वरा तुझ्या वचनाच्या बद्दल प्रभुदेवा विश्वासाबद्दल परमेश्वरा तुझ्याबद्दल परमेश्वरा कधीच गोंधळून जाऊ नये, यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा, आम्ही प्रभुदेवा तुझ्यावरती विश्वास ठेवून जीवन जगत असताना आमच्यामध्ये जर घात करण्याची वृत्ती असेल तर परमेश्वरा ती काढून टाक आणि प्रभुदेवा एकमेकाला सहकार्य करण्याची, एकमेकावरती प्रेम करण्याची वृत्ती आमच्या अंतःकरणामध्ये दे, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. आम्ही एकमेकांचं वाईट करण्यासाठी प्रयत्न करू नये, तर प्रभुदेवा आम्ही नेहमी एकमेकांचं चांगलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील असावं, यासाठी तुझी कृपा आम्हा प्रत्येकावरती दे. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर, प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा आणि दया कर आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद, धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,
देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथे वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण एकमेकांना भेटू आणि त्यानंतर घरी जाऊ. थँक्यू. गॉड ब्लेस यू.